तर या सगळ्या भेटीगाठी आणि घडामोडींवर आपले लक्ष असेल। तुर्तास इतर काही राजकीय बातम्या पाहूयात। आज नागपूरमध्ये काँग्रेसच्या स्थापना दिनाची सभा आहे आणि सभेसाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी सुद्धा नागपूरमध्ये येणार आहेत। काँग्रेसमधील सगळेच राज्यातील जे महत्त्वाचे नेते आहेत आणि विविध राज्यांमधील मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष सुद्धा आज नागपूरमध्ये येणार आहेत। आणि या तयारीसाठी विजय वडेट्टीवार, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, नाना पटोले नागपूरमध्ये ठाण मांडून आहेत। काँग्रेसच्या सभास्थळाचं भारत जोडो मैदान असं नामकरण करण्यात आलेलं आहे। लोकही निघाले आहेत, पोस्ट आहेत। तेलंगणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड इथूनही मोठ्या प्रमाणात म्हणजे आणि देशभरातून जवळपास 2,500 प्रतिनिधी, नेते विविध राज्यातील आणि केंद्रीय नेतृत्वातले हे सर्व या ठिकाणी येणार आहे। कालही त्यांच्या निम्म्यापेक्षा अधिक नेत्यांचं आगमन काल झालं आणि आता पुन्हा अनेक आता थोड्या वेळामध्ये कर्नाटकाचे मुख्यमंत्री पोहोचत आहेत, उपमुख्यमंत्री तिकडून पोहोचत आहेत। तर सगळ्यांचं आगमन आता सुरू होत आहे आणि मोठ्या संख्येने ही सभा सामील होण्यासाठी जनता सहभागी होणार आहे। आपण एक सर्वे केला, नेमकं तो सर्वेमध्ये काय आलं आहे? आमच्या सर्वेमध्ये आम्ही राज्यामध्ये 30पेक्षा कमी जागा जिंकणारच नाही, किमान 30पेक्षा अधिक जागा जिंकू आणि विदर्भातून 10पैकी 7 जागा काँग्रेस जिंकेल। आणि हा जो गड राहिला आहे किंवा आता लोकांची जी आहे ते सगळं आम्हाला आता आमच्या सर्वेमधून दिसून आलेलं आहे। शरद पवार आज बच्चू कडू यांना भेटला आहे, त्याचं नेमकं उत्तर काय समजावं? कारण की सत्य म्हणून बाहेर पडणार बच्चू कडू नाही, असं आहे की बच्चू कडूंना कदाचित त्यांच्या मनात काय आहे मला नाही सांगता येणार, पण ते जर महाविकास आघाडीसोबत आले तर या सगळ्या 3 तिघाड्याच्या सरकारमुळे वैतागले असतील, आले तर स्वागत करू। आपण नागपूरच का निवडला आजच्या काँग्रेस स्थापनेची दिवस? नागपूर ही बाबासाहेब आंबेडकरांची दीक्षाभूमी, नागपूर हे बाबा ताजुद्दीनचं जन्मस्थान, संत त्यांचं जन्मस्थान आणि त्याच्या पलीकडे जाऊन कवी कालिदासाची भूमी आहे, प्रभू रामचंद्राचा विसाव्याची भूमी आहे आणि म्हणून प्रभू रामचंद्राचं थांबले त्यांच्या पदस्पर्श इथे लागलेली